सर्व जे सेक्रेटरीज जे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या विभागाचा हा विषय आणि दुसरा मानधनाचा विषय जो केला तो ऑलरेडी फायनान्स आणि मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला. आता तिकडून त्याच्यात काही सूचना अशा झाल्यात की भाई ज्यांचं दिव्यांग पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजमध्ये करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष आणि जर अधिकारी कोणी करत नसेल तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. प्रशासनातले अधिकारी जर चालढकल करणार असतील ना तुम्ही वेग उत्तर नका मंत्री महोदय देऊ. सरकार जरी आपलं असले तुमची काळजी घेतो आपण, सरकारचे घेतोय, मंत्री निर्णय घेता, मुख्यमंत्री घेतात आणि जर त्या ठिकाणी ते सचिव जे बैठकीला उपस्थित असतील ते कॅज्युअल घेत असतील तर तुम्ही कारवाई केली पाहिजे. चर्चा करून नक्कीच कार्यक्रम. परिणय फुके मी देणार आहे, सर्वांना देणार आहे. अहो त्यांनी हात ताबडतोब वर केला होता. मी आता इथे बसून पण लक्षात हो पण मी पण लिहून घेतलेत नावक्रमाने देणार आहे पण बोलू द्या ना. असं काय मागील अनेक वर्षापासून दिव्यांग बंधूंचं जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना 1500 रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून. पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं 5%, 10%, 20% नंतर त्यांना 1500 रुपये महिना दिला जातो 40%चा, तसं प्रत्येकाच्या जर एक वर्गवारी आपण करणार काय. कारण जे 6000 रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच 80% पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 6000 रुपये निश्चितच दिली पाहिजे. 20%च्या वर जे दिव्यांग आहे त्यांना 1500 रुपये, 40%च्या वर आहे त्यांना 3000 रुपये, 60%च्या वर आहे त्यांना 4500 रुपये आणि 80%च्या वर आहे त्यांना 6000 रुपये हे आपण मानधन देणार काय. कारण या संदर्भात त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा अद्याप आकृतीबंध तयार करण्यात आलेले नाही. याचे काय कारण आहे. शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात प्रश्न विचारत आहे कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय. आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी यूथ फॉर जॉब संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. या कराराची तत्काळ अंमलबजावणी आपण करणार काय. हे पहा एक मिनिट, आपण सगळे अनुभवी सदस्य असलो ना तरी जणू काही स्वतःची लक्षवेधी या थाटामध्ये 4-4, 5-5 मिनिटं प्रश्न विचारतात ते बरोबर नाही आहे. अहो पण तुमची लक्षवेधी जरी असली ना तरी आता एकदा विचारून झालंय, त्यांनी उत्तर देऊन झाले, त्याच्या पुढचं तुम्ही विचारलं पाहिजे. दुसरं असं की तसं आपल्या नियमानुसार गेलो तर 3च लोकांना बोलायची परवानगी आहे, तरी 7-7, 8-8 लोक हात वर करतात, तुमचा तो अधिकार आहे. पण त्याच्यानंतर 3 किंवा 4 लोकांना मी बोलायला देणार एकूण मिळून, हे लक्षात घ्या. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पुढचंही कामकाज आहे. ठीक आहे, बोला. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य परिणय फुके यांनी विचारल्याप्रमाणे आज मला सांगायला येतं की आमच्याकडे जवळजवळ 56 पदं आज मंजूर आहेत आणि त्यापैकी आम्ही 33 पदं भरलेली आहेत आणि आउटसोर्सिंगमध्ये पण आम्हाला 11 पदं मंजूर केली होती. त्याच्यातली 7 पदं म्हणजे ओव्हरऑल 40 पदं आम्ही त्यामध्ये ऑलरेडी नियुक्त्या केलेल्या आहेत.